महाविकास आघाडीची आज पुन्हा एकदा बैठक झाली। जागा वाटपावर नेमकं काय आज झालेलं आहे, काय एकंदरीत सविस्तर? हां, आमचे काही जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी पण चर्चा चाललेली आहे आणि त्यांनाही कसं सहभागी करता येईल हा एक प्रयत्न सुरू आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांसोबतही चर्चा चाललेली आहे। ते आज उद्या या जवळपास आमचं फायनल होईल आणि या 2 दिवसानंतर आम्ही आमच्या सगळ्या जागांचं जाहीर करू। आज दक्षिण मध्य मुंबईची जागेचा तुम्ही दावा, तुम्हाला ते सांगितलं की मी आज आम्ही आमच्या मित्रपक्षाशी बोलतो आहे, त्याच्याशी चर्चा चाललेली आहे आणि 1-2 दिवसामध्ये हा सगळं जो हे आहे जागांचा प्रश्न आहे तो, कारण की मित्रपक्षाशी चर्चा चालू आहे, त्यामुळे 2 दिवस लागेल। सांगलीबाबत आज काही चर्चा झाली का? सांगलीबाबत सांगली नागपूर हा 2 हे सांगत आहे आम्ही की अजून या विषयावरची चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे या आता ज्या मित्रपक्षांचा जो इश्यू आहे त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे, त्यामुळे 1-2 दिवसामध्ये या जागा वाटपाचा इश्यू क्लिअर होईल। बरोबर आहे की आता जे काही तुमच्या टीव्हीवर आम्ही पाहतो आहे त्या आधारावर, पण जेव्हा अंतिम यादी पक्षांकडून जाहीर केली जाईल त्यावेळेसच आपल्याला या विषयावरची मी आपल्याला मत मांडेल, पण आता अंतिम यादी जेव्हा येईल पुढं त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण कोण आहे ते कळेल। पण तुम्हाला जायची इच्छा आहे का दिल्लीत? तुम्हाला दिल्लीत जायची इच्छा आहे का? अरे पक्षांच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं। आज हमारी जो बातें हुई उसमें हमारे जो जितने मित्र पक्ष है उनसे भी हम लोगों ने बात की है और उनके साथ बात करके 1-2 दिन में हम लोग हमारी फाइनल लिस्ट हमारे महाविकास आघाड़ी की हम जाहिर करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।